नमस्कार. हॅलो सह्याद्रीच्या आजच्या भागात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. महिलांची सुरक्षितता आणि सक्षमीकरण यासाठी सरकारच्या अनेक योजना आहेत. कारण प्रत्येक महिला ही आर्थिकदृष्ट्या सक्षम असणं, सुरक्षित असणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी सरकारने मिशन शक्ती, बचत गट किंवा समृद्धी योजना अशा अनेक योजना ह्या तिच्यासाठी सुरू केलेल्या आहेत. पण तिच्यासाठी असलेल्या योजनांची तिच्यापर्यंत माहिती आहे का? त्यांच्यासाठी अनेक कायदे आहेत. त्या कायद्यांचा लाभ त्यांना कितपत होतो या सगळ्यांविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. आजचा आपला विषय काय आहे ते बघूया. आजचा आपला विषय आहे सुरक्षा, सबलीकरण, सक्षमीकरण, एक दिशा तिच्यासाठी. सुरक्षा, सबलीकरण, सक्षमीकरण, एक दिशा तिच्यासाठी या विषयावर जेव्हा आपण बोलत असतो त्यावेळेला आपल्या स्टुडिओमध्ये आपण अशाच सक्षम सखींना आमंत्रित केलेल्या आहेत. आजच्या आपल्या गेस्टची ओळख करून घेऊया. आजच्या आपल्या पहिल्या गेस्ट आहेत श्रीमती शोभा शेलार. नमस्कार मॅडम. हॅलो सह्याद्री कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. श्रीमती शोभा शेलार जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मुंबई शहर इथून आहेत. तसेच आजच्या आपल्या दुसऱ्या पाहुण्या आहेत श्रीमती माधुरी सावंत. नमस्कार मॅडम. धन्यवाद मॅडम. कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. श्रीमती माधुरी सावंत या संरक्षण अधिकारी मुंबई शहर इथून आहेत. या दोघींकडेही अनेक वर्षांचा प्रगाढ असा अनुभव आहे आणि त्यांच्याकडून आज आपण आपल्या तिच्यासाठी, तिच्या प्रवासासाठी, तिच्या दिशेसाठी नक्की काय काय योजना आहेत, काय काय कायदे आहेत या सगळ्यांविषयी जाणून घेणार आहोत. आजच्या आपल्या विषयाला सुरुवात करूया. सुरक्षा, सबलीकरण, सक्षमीकरण, एक दिशा तिच्यासाठी. दोघींचंही कार्यक्रमात खरं तर मनापासून स्वागत. खूप छान विषय आहे आजचा आपला, एक दिशा तिच्यासाठी. आणि मला खरंच खूप आनंद होत आहे की अशा दोन आपल्या सक्षम सखी, सक्षम महिला आज आपल्या इथे मंचावर उपस्थित आहेत आणि तुमच्याकडून आपण ह्या सगळ्याविषयी अधिकाधिक जाणून घेणार आहोत. पण शोभा मॅडम, मला पहिला प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की जेव्हा आपण म्हणतो की शासकीय अनेक विविध विभाग आहेत, पण महिला व बालविकास हा जो विभाग आहे तर बऱ्याचदा आम्हाला कळत नाही की तुमचं काम नक्की कसं चालतं की किंवा ही रचना कशी आहे. त्याविषयी ऐकायला आम्हाला नक्कीच आवडेल. नक्कीच आम्हालाही सांगायला खूप आनंद होईल. कारण बरेचदा असं होतं की महिला बालविकास विभाग म्हटलं की एक ठराविक म्हणजे ज्यांना जे माहिती असतं तिथपर्यंतच त्याची ओळख होते. जसं की अंगणवाडी सेंटर्स आहेत तर वाटतं की हे महिला बालविकासचं काम आहे, किंवा संस्था ज्यांना माहिती आहे त्यांना वाटतं हे महिला बालचं काम आहे, किंवा आपण जसं म्हटलं माविम किंवा आयोग जे आहेत तर ते काम म्हणजे महिला बालचं आहे. खरं तर ही सगळी मिळून जी यंत्रणा आहे तेच आमचं काम आहे. थोडक्यात मी रचना सांगते. आमच्या विभागामध्ये खरं तर आमचा विभाग खूप मोठा आहे आणि खूप मोठ्या लोकसंख्येपर्यंत आम्ही पोहोचतो. म्हणण्याचं कारण असं आहे की जेव्हा मूल पोटामध्ये असतं आईच्या, तर त्या म्हणजे ज्याचा जन्मही पृथ्वीवर झाला नाही अशा बाळापासून आम्ही सुरुवात करतो. तर ते अगदी बेगर होममध्ये आमचे जे पुरुष बेगर्स असतात तिथपर्यंत, म्हणजे वयाचं लिमिटच नाही आमच्याकडे असं आपण म्हणू शकतो. तर अशा प्रकारे आमचं 2 स्तरांवरती काम चालतं. एक जे आहे ते ICDS, सगळ्यांना माहिती आहे अंगणवाड्या असतात, तर एकात्मिक सेवा योजना जी आहे, जी सेंट्रल गव्हर्नमेंटची स्कीम आहे, तर पूर्णपणे त्याच्यामध्ये विविध, जे मी म्हटलं की बाळ जन्माला येण्यापूर्वी पण त्याच्यामध्ये स्तनदा, गरोदर माता, जन्माला येण्यापूर्वीचं बाळ आणि त्यानंतरची त्याची जडणघडण होईपर्यंतचं किशोरवयीनपर्यंतची सगळी बालकं, युवती, हे सगळे आमचे लाभार्थी आहेत. याशिवाय महिला व बालविकास विभागाचा एक दुसरा भाग येतो आणि त्याच्यामध्ये संस्था आणि संस्थाबाह्य असं 2 प्रकारचं काम चालतं. त्यामध्ये संस्थात्मक काम म्हणजे बालगृह, आधारगृह, बेगर्स होम अशा प्रकारची जी गृह आहेत जिथे आपण निवारा देतो, अन्न, वस्त्र, निवारा, प्रशिक्षण आणि शिक्षण ह्या सोयी देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. याशिवाय त्यांचं पुनर्वसन कसं होईल, जेव्हा ते संस्थेतून बाहेर पडतात त्यापुढे त्यांचं पुनर्वसन कसं होईल, ह्या सगळ्यांचा समावेश आमच्या कामामध्ये होतो. नक्कीच. अशा म्हणजे आपण असं म्हणू शकतो की खूप मोठ्या प्रमाणावर तुमचं काम चालतं. या सगळ्या जे 2 स्तर आहेत किंवा सगळ्या टप्प्यांविषयी आपण अधिक माहिती जाणून घेऊया. पण मयुरी मॅडम, मला तुम्हाला विचारायचं की जेव्हा आपण सुरक्षा, सबलीकरण, सक्षमीकरण ही त्रिसूत्री जेव्हा आपण म्हणतो तेव्हा या शासकीय स्तरांवर अशा अनेक काय कायदे आहेत किंवा काय योजना आहेत त्याविषयी सांगा. नक्कीच मॅडम. कारण दरवेळी आपण वंचित घटक म्हटलं की महिला आणि बालक हे आपल्या डोळ्यासमोर येतात चित्र त्याच्यासमोर, आणि तिच्यासमोर एक प्रश्न कायमच आहे आणि तो अजूनही आहे की मी सुरक्षित आहे का.
हा प्रश्न अजूनही आहे आणि तो सोडवण्यासाठी शासन स्तरावरती विविध योजना आणि कायदे आहेत, फक्त त्याची माहिती ही लोकांपर्यंत नसते, म्हणजे सामान्य जनतेपर्यंत नसते. तर आपला केंद्र सरकारचा एक कायदा आहे, तो 2005 मध्येच आलेला आहे, ज्याला जवळपास आता 20 वर्ष पूर्ण होत आहेत. त्या कायद्याचं नाव आहे कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचं संरक्षण अधिनियम 2005. कायद्यामध्येच म्हटलेलं आहे की तिचं संरक्षण, आणि या संरक्षणामध्ये कशापासून, तर कौटुंबिक हिंसा. तर आपल्या पहिल्या डोक्यात येतं की कौटुंबिक हिंसा म्हणजे फक्त मारहाण किंवा शारीरिक हिंसा झालेली असेल तर, पण या कौटुंबिक हिंसेमध्ये हिंसेची व्याख्या इतकी व्यापक स्वरूपात म्हटलेली आहे की फक्त शारीरिक स्वरूपाची हिंसा नाही, तर ती मानसिक, भावनिक, आर्थिक किंवा हुंड्यासंदर्भात असेल किंवा लैंगिक स्वरूपाची जी हिंसा आहे, या 5 प्रकारच्या हिंसा आपल्या कौटुंबिक हिंसेमध्ये मोडतात. आणि या हिंसेपासून जर तिला संरक्षणाची गरज असेल तर हा कायदा तिला यामध्ये मदत करू शकतो. मग ती महिला कोणतीही असू शकते, म्हणजे विवाहित महिला असू शकते, अविवाहित महिला असू शकते, घटस्फोटित महिला असू शकते, किंवा जसं आता समाजामध्ये लिव्ह इन रिलेशनशिप हा ट्रेंड कुठेतरी रुढत चाललेला आहे, आणि त्याचमध्ये जर एखादी महिला विवाहबाह्य संबंधातून तिच्या साथीदारांकडून जर या हिंसेला बळी पडत असेल तर तीही महिला या कायद्यामध्ये मदत मागू शकते. आणि त्याचबरोबर महिलेच्या जेव्हा बाळांबरोबरही अत्याचार होतो, म्हणजे बालक आपण म्हणतो की 18 वर्षाखाली कोणतंही बालक असेल तर त्या बालकालाही या हिंसेपासून जर संरक्षणाची गरज असेल तर हा कायदा मदत करतो. पण हा कायदा फक्त संरक्षणाची हमी देत नाही, त्याच्याबरोबर तिचं जे काही मूलभूत हक्क आहेत, तिचं निवास असेल, तिचा आर्थिक निर्वाह असेल, म्हणजे तिचा जो काही महिन्याचा खर्च असेल, तिचं पोटभरण कसं व्हावं, तर त्यासाठी हा कायदा तिला मदत करतो. त्याचबरोबर जर तिला असं वाटतं की माझं बाळ सुरक्षित नाही आहे आणि ते बाळ सुरक्षित राहण्यासाठी त्याचा ताबा माझ्याकडे असला पाहिजे, त्याचीही हमी हा कायदा देतो. आणि त्याबरोबर तिचं काही नुकसान झालेलं असेल, म्हणजे तिला काही शारीरिक इजा झालेली आहे तर त्याच्यामुळे तिची मेडिकल ट्रीटमेंट किंवा वैद्यकीय उपचार चालू आहेत, त्यामुळे तिचं काही नुकसान झालेलं आहे, तिला नोकरी सोडायला लागलेली आहे काही कारणास्तव, त्यामुळे तिचं नुकसान झालेलं असेल तर ह्याच्यामध्ये तिला नुकसान भरपाई म्हणून हा कायदा तिला मदत करतो. म्हणजे हा फक्त आपण म्हणू शकतो की हा 4 भिंतींमध्ये तिच्या बरोबर ज्या काही अत्याचार किंवा हिंसा होत आहे त्याच्यासाठी हा कायदा मदत करतो. पण एखादी स्त्री जर कमवती असेल किंवा जर ती कामाच्या ठिकाणी जात असेल तर तिथे ती सुरक्षित आहे का, तर नक्कीच नाही. आणि त्यासाठी आपला दुसरा कायदा आहे कामाच्या ठिकाणी महिलांपासून लैंगिक छळापासून तिचं संरक्षणाचा कायदा, जो 2013 मध्येच आलेला आहे. बऱ्याच जणांना माहीत आहे की राजस्थानमध्ये भौरी देवी ही घटना झालेली, आणि या घटनेनंतर केंद्र शासनाने एक नवीन मार्गदर्शक सूचना काढलेल्या, ज्याला आपण विशाखा गाईडलाईन्स म्हणतो, आणि त्या धर्तीवरती हा कायदा म्हणजे केंद्र सरकारने आणला गेला. आणि या कायद्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे की त्यामध्ये अंतर्गत समिती आणि स्थानिक समिती गठीत होणं गरजेचं आहे. अंतर्गत समिती ह्यासाठी की ज्या कार्यालयामध्ये किंवा ज्या कार्यालयाच्या आस्थापनेवरती 10 किंवा 10पेक्षा जास्त कर्मचारी वर्ग आहे, तो कर्मचारी वर्ग पुरुषही असू शकतात, स्त्री असू शकते किंवा पुरुष स्त्री असा दोघांचा मिळूनही असू शकतो. तर अशा ठिकाणी अंतर्गत समिती गठीत होणं अनिवार्य आहे कायद्यानुसार. आणि ज्या ठिकाणी जसं आपल्याकडे घरी कामगार करायला बाई येते, एखादी घर कामगार म्हणू शकतो, किंवा आपण रस्त्यावरती बऱ्याचशा म्हणतो की महिला कामगार आहे, त्यांचं कुठेही कार्यालय नसतं, म्हणजे रजिस्टर ऑफिस आपण म्हणतो त्या पद्धतीने नसतं की त्यांची आस्थापना नसते, तर अशा महिलांसाठी स्थानिक समितीकडे ती तक्रार दाखल करू शकते. आणि ह्यामध्ये कामाचं ठिकाण हे खूप व्यापक स्वरूपात म्हटलेलं आहे. तर कायद्यानुसार आहे की ह्या 2 समित्या गठीत होणं अनिवार्य आहे. आणि ह्या समितीने जर काही आपले वार्षिक अहवाल असतात, म्हणजे त्यामध्ये त्या समितीकडे किती तक्रारी आलेल्या आहेत, त्या तक्रारींचं किती निवारण झालेलं आहे, आणि या अंतर्गत तुम्ही किती जनजागृती केलेली आहे, तर हे प्रत्येक कार्यालयाचं हे काम आहे, जे महत्त्वाची जबाबदारी ही कार्यालय प्रमुखाकडे राहते. तर त्या पद्धतीने हा कायदा काम करतो. नक्कीच. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की महिला किंवा बालकांच्या काही अशी त्याला वयोमर्यादा नाही आहे, तर सर्व स्तरांवर हा कायदा तिला एक संरक्षण, एक सबलीकरण आणि सक्षमीकरणासाठी खूप उपयुक्त आहे असं आपण म्हणू शकतो. शोभा मॅडम, मला खरं तर तुम्हाला विचारायचं आहे की जसं आता मयूर मॅडमने सांगितलं की फक्त 4 भिंतीतच नाही तर अनेक ठिकाणच्या महिला आणि प्रत्येक व्यापक स्तरावर हा कायदा काम करतो. तर जेव्हा आपण महिला किंवा बालकांचे प्रश्न हाताळतो ते अतिशय संवेदनशील असतात, तर ते हाताळताना अनेक अनुभव तुमच्या गाठीशी असतील. आपल्याला पूर्ण कार्यक्रमात ते ऐकायचे, पण आता तुम्हाला असं काय सांगावंसं वाटतं का?
खरं तर मला एवढंच सांगायचं आहे की शासनाने जे कायदे बनवलेले असतात किंवा ज्या योजना असतात ते खूप विचार करून केलेले असतात. त्याच्या रचना पण खूप सुंदर असतात, परंतु सामान्य जनतेपर्यंत ते पोहोचत नाही किंवा सामान्य जनतेला आपल्यापर्यंत खरंच जे लिहिलेलं आहे ते आपल्याला मिळणार आहे का, त्याच्या सोयीसुविधा आपल्यासाठी आहेत का, हा जो विश्वास असायला पाहिजे तो कधी कधी कमी पडतो. अर्थात त्याला आम्ही जबाबदार असू शकतो, परंतु नक्कीच मला एक दोन क्रिटिकल केसेस सांगायला आवडेल. आपल्याला मुंबईचा पाऊस माहिती आहे. आत्ताच्याच पावसामध्ये एक आजी, तिचं पूर्ण घर वाहून गेलं, म्हणजे झोपडी होती आणि सगळं तिचं सामान वाहून गेलं आणि एक लाकडाच्या फाळक्यावरती ती रात्रभर बसून होती. अशी बातमी दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये आली आणि आमच्या मंत्री महोदयांनी ती पाहिली आणि लगेचच त्यांनी विचारलं की हे बघा कुठल्या जिल्ह्यामध्ये येतंय. तर ते एंटॉप हिलचं होतं, मुंबईचं प्रकरण होतं आणि त्या अनुषंगाने माझ्याकडे आलं आणि लगेचच पाहिलं तर आपण तर सगळे जैसे थे होतो, कारण आपल्याकडे पाणी तुंबलेलं होतं, कुठलीही वाहनं चालू नव्हती आणि अशा स्थितीमध्ये त्या आजीपर्यंत पोहोचायचं होतं. मग पूर्ण यंत्रणा आपण बघितली की कुणाकुणापर्यंत जाऊन काय काय करू शकतो. मग सगळ्यात नेहमीच आपल्या हाकेला धावणारे असतात ते पोलीस. तर पटकन त्यांना फोन केल्यानंतर जवळच्या पोलीस स्टेशनच्या सिनियर PI सरांशी बोलणं झालं. सरांनी लगेच त्यांची जी पण कुमक होती ती तिथे पाठवून दिली. अर्थातच त्यांची गाडी तिथे पोहोचणार नव्हती, पण तरीही तिथे कॉन्स्टेबल, महिला कॉन्स्टेबल आणि अधिकारी तिथे पोहोचले आणि आजी सापडली. हा निरोप आम्हाला मिळाला. त्यानंतर मग जवळचीच एक संस्था आमची, तिला आयडेंटिफाय केलं आणि मग त्यांना सांगितलं की अशी अशी आजी आहे, जे आपल्याला मदत करता येऊ शकेल ती तिला करा. ती आजी 2 दिवसापासून उपाशी होती आणि तरीही जेव्हा तिला सांगितलं की आता इथे नाही थांबायचं, तू संस्थेत चल किंवा आपल्याकडे निवारा आहे तिथे चल, तर तिचं म्हणणं होतं की मी हा सगळा पसारा टाकून कशी, म्हणजे तिने गोळा केलेले कागद होते, कागद वेचणारी ती आजी होती, तर ते सगळं टाकून मी नाही येऊ शकणार आणि माझ्या मुलांना माहिती मी इथे असते तर ती मला बघायला येतील तर मी कुठे जाणार. तर असे अनेक प्रश्न होते आणि आम्ही हतबल होतो. म्हणजे आम्हाला कळत होतं की अशा स्थितीत तिला सोडणं योग्य नव्हतं आणि म्हणून मग तिला विनंती केली. सगळ्यांनी व्हिडिओ कॉल वगैरे, म्हणजे आपलं जे आधुनिक तंत्रज्ञान आहे त्याचा उपयोग केला, वेगवेगळ्या यंत्रणांना एकत्र केलं आणि असं केल्यानंतर ज्यावेळेस त्या आजीला एक विश्वास वाटला, त्या संस्थावाल्यांनी हे सगळं चालू असताना काय केलं, तिच्यासाठी जेवण घेऊन आले संस्थेत बनवलेलं. तर तिला खूप असं आपलेपणा वाटला आणि त्यानंतर मग ती तयार झाली. आमचं वन स्टॉप सेंटर आहे KM हॉस्पिटलमध्ये, तिथे तिला पोहोचवण्यात आलं. तिथे गेल्यानंतर आम्ही सगळ्यांनाच वेलकम किट देतो, त्याप्रमाणे आजीलाही वेलकम किट दिलं. ती खुश झाली. आंघोळ वगैरे करून फ्रेश झाल्यानंतर मग ती थोडी मेंटली स्टेबल झाली आणि मग नंतर चर्चा करून तिने सांगितलं की मला खरंच म्हणजे असा निवारा असेल तर राहायला आवडेल, कोणाला रस्त्यावर राहायला आवडतं. आणि आज ती आजी एका शेल्टर होममध्ये सुरक्षित आहे आणि खूप आनंदी पण आहे. तर हा असा प्रसंग, म्हणजे कधी कधी वाटतं की नाही होऊ शकत हे, परंतु ते ज्यावेळेस प्रत्यक्ष फक्त मीडियाच्या थ्रू जे प्रचार प्रसार व्हायला पाहिजे तो कुठेतरी कमी पडतो. मात्र अशाही चॅलेंजिंग केसेसमध्ये आम्ही जेव्हा काम करतो आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य बघतो त्यावेळेस खरंच समाधान वाटतं आणि आपण करू शकलो. अर्थात आम्ही एकटे नाही करू शकत, इतर यंत्रणांची मदत घेऊन आपण हे नक्कीच करू शकतो. तर असा एक अनुभव महिलांच्या बाबतीतला मॅडम, तुम्ही आता जे सांगितलं त्यातून एक गोष्ट तर नक्कीच लक्षात येते की फक्त कायदे आहेत किंवा तुमची यंत्रणा आहे त्याहीपेक्षा, जसं तर तुम्ही सांगितलं की ज्यांच्यासाठी तुम्ही काम करत आहात, मग ती महिला असो, बालक असो, आजी किंवा कोणी असो, व्यक्ती असो, त्यांचा विश्वास संपादन करणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुमच्याकडून केली जाते आणि ती मला वाटतं खूप महत्त्वाची आहे, नाही का? नक्कीच, ती खूप मोठी जबाबदारी आहे आमची आणि तो पूर्णतः पेलण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आणि इथे आमचे जे वरिष्ठ आहेत आणि वेळोवेळी आम्हाला जे मार्गदर्शन होतं, अर्थात जे फील्डमध्ये घडतं ते वरिष्ठांपर्यंत आढावा बैठकांमध्ये आम्ही ज्यावेळेस सांगतो आणि तेही खूप पॉझिटिव्हली वरिष्ठ घेतात आणि त्याप्रमाणे आम्हाला पुढे स्कोप देतात काम करण्यासाठी किंवा जे नवनवीन बदल येतात GR स्वरूपामध्ये असतील, परिपत्रक स्वरूपामध्ये असतील, जेणेकरून ते गाईडलाईन म्हणून वापरतो आणि अनेक महिलांपर्यंत, बालकांपर्यंत जे पीडित आहेत आणि जे आपल्या कार्यकक्षामध्ये येतात त्या सर्वांपर्यंत पोहोचण्याचा नक्कीच आम्ही प्रयत्न करतो. वाह, नक्कीच. खरं तर अजूनही महिला किंवा बालक यांच्यावर अत्याचार होतात, त्याचं स्वरूप जरा बदललेलं आहे, पण त्याच्यासाठी नक्की कायदे काय आहेत आणि तिच्यासाठीची वाट कशी मोकळी केली पाहिजे या सगळ्या विषयी आज आपण बोलणार आहोत. पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. बघत राहा हॅलो सह्याद्री.
विश्रांतीनंतर सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सुरक्षा, सबलीकरण, सक्षमीकरण, एक दिशा तिच्यासाठी या महत्त्वाच्या विषयावर आपण चर्चा करत आहोत आणि आपल्याबरोबर आहेत शोभा शेलार मॅम आणि मयुरी सामंत मॅडम. खरं तर खूप छोट्या छोट्या गोष्टीतून लक्षात येत आहे की कशा पद्धतीने मोठ्या लेवलवर की आपण महिलांसाठी किंवा मुलांसाठी काम करत आहोत. मयुरी मॅडम, मला तुम्हाला विचारायचं आहे की अजूनही बालकांवर किंवा महिलांवर अत्याचार होत आहेत, त्याचं स्वरूप थोडंसं बदललेलं आहे, त्याविषयी तुम्ही काय सांगाल? नक्कीच मॅडम. आपण जसं बघतो की पूर्वी आपल्याला हिंसाचार होताना नेहमी डोक्यात असायचं की जसं मगाशी म्हटलं मी की शारीरिक हिंसा म्हणजे तिच्या अंगावरती किंवा शरीरावरती माराच्या खुणा असायच्या, पण आता ते दिसत नाही. आता थोडंसं स्वरूप बदललेलं आहे की ज्या पद्धतीने म्हणजे आता जसं आधुनिक तंत्रज्ञानाचं युग आहे, मग त्याच्यामध्ये तिला मोबाईलद्वारे किंवा इंटरनेटच्या माध्यमातून धमकी देणं किंवा तिचं नग्न अवस्थेत फोटोज काढणं आणि ते व्हायरल करण्याची धमकी देणं, ते ह्या पद्धतीचंही हिंसा तिच्यावरती होत असते. आणि ती धमकी देताना तिच्याकडून जे काही अपेक्षित आहे त्या पद्धतीने तिला सांगितलं जातं की तू जर हे केलंस तर मी तुला ह्या पद्धतीने मदत करेन, फक्त तू माझं जे काही आहे म्हणणं त्या पद्धतीने तू माझं सगळं जे काय आहे त्या पद्धतीने ऐक आणि त्या पद्धतीने कर. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. आणि प्लस आपल्याला सध्या आहे की आपण समाज माध्यमावरती बऱ्याचदा असतं की स्टेटसला ठेवतो काही गोष्टी किंवा इंस्टाग्रामवरती ठेवतो, तर त्या ठेवताना आपल्याला बघितलं पाहिजे किंवा ती खबरदारी घेतली पाहिजे की एखादी तिसरी व्यक्ती जे आपल्या परिचित नाही आहे ती व्यक्ती आपला कुठेतरी हा गैरफायदा घेऊ शकतो. आणि तो एक ट्रेंड आहे सध्या तरी, म्हणजे माराच्या खुणा नाहीत पण मानसिक स्वरूपाचा जो त्रास असतो किंवा बऱ्याचदा आपण म्हणतो की आता जसं म्हटलं की कौटुंबिक हिंसाचारामध्ये असं आपल्याला दिसून येतं की मानसिक स्वरूपाचा त्रास आहे, म्हणजे तिला टोमणे देणं असून देत. आणि बऱ्याचदा ही सध्या मूल होणं ही जबाबदारी सर्वस्वी स्त्रीची मानली जाते, पुरुषाची नाही. तर मूल होत नाही आहे म्हणून तिला जबाबदार धरणं आणि त्याच्यासाठी अंधश्रद्धेच्या नावाखाली तिला काही वेळेला औषधं देणं जी कदाचित तिच्या शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या तिला ती फायदेशीरही नसतात, पण त्याचा कुठेतरी परिणाम नकळतपणे तिच्या शरीरावरती होत असतो आणि मनावरतीही होत असतो. तर ही एक प्रकारची हिंसा झाली. काही वेळेस तिला उपाशीही ठेवलं जातं किंवा शिळं अन्नही दिलं जातं, तर ही एक प्रकारची हिंसा आहे. म्हणजे हा एक स्वरूप जो आहे तो बदललेला गेलेला आहे. तसंच आपण बघतो की हुंड्या संदर्भात असतं की सुरुवातीला जेव्हा लग्नाची बोलणी चालू असते तर त्यावेळी सुरुवातीला की तुम्ही तुमच्या कुटुंबाकडून किंवा तुम्ही तुमच्या मुलीला काय देणार. आत्ता सध्या काय होतं बोलणी होताना की तुम्ही तुमच्या मुलीला फक्त एक नारळ द्या आणि तुमची मुलगी. पण ज्यावेळी तिचं लग्न होतं आणि लग्नानंतर ज्यावेळी ती सासरी जाते तर त्यावेळी असं दिसतं की नाही, मग तिला टोमणे चालू होतात की तुझ्या घरच्यांनी काय दिलं, म्हणजे हे त्यांनी केलं का, आम्ही तर म्हटलं नव्हतं. पण एक अपेक्षा असते त्यांची आणि त्या पद्धतीने अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळे मग तिला त्रास देणं हा प्रकार चालू होतो. तर ह्या पद्धतीने हे स्वरूप आता सध्या बदलत चाललेलं आहे काळानुसार. नक्कीच. शोभा मॅडम, मला तुम्हाला विचारायचं की जेव्हा आपण म्हणतोय की महिलांसाठी मुलांसाठी जेव्हा आपण काम करतोय, अनेक कायदे आहेत, पण ते कायदे तिच्यापर्यंत पोहोचणं आणि त्यातून तिचं संरक्षण होणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि जसं आत्ताच तुम्ही मगाशी जे उदाहरण दिलं ते खरंच इतकं विलक्षण होतं की त्यांचा विश्वास संपादन करणं किंवा त्या घटकांपर्यंत पोहोचणं ही सुद्धा खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्याच्यासाठी मनामध्ये संवेदनशीलता असणं हे तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे हे काम करताना तुमची बलस्थानं काय आहेत, तुम्ही काय सांगू शकाल? खरं तर बलस्थानं मी म्हणेन की हे जे आमचे संस्था असतात वेगवेगळ्या किंवा जे पीडित आहेत, लाभार्थी आहेत, आमच्यापर्यंत जे पोहोचतात, खरं तर मला त्यांच्याकडे बघून कुठेतरी आपला कॉन्फिडन्स वाढतो आणि आपली जबाबदारी पण वाढते. याशिवाय त्यांच्यासोबत काम करणारी इमिजिएट जी यंत्रणा असते, मग ते स्वीपर असतील, कुक असतील, केअरटेकर असतील, प्रोबेशन ऑफिसर असतील, केस वर्कर असतील किंवा ते संस्था प्रमुख असतील किंवा आमचे वरिष्ठ असतील, हे सगळे जर बघितलं ना, ही प्रत्येक एक कडी आहे त्या माणसापर्यंत पोहोचणारी आणि हीच आमची बलस्थानं आहेत. मात्र ह्यांच्याबरोबर काम करत असताना जी न दिसणारी ही यंत्रणा असते, म्हणजे स्वयंसेवी संस्था विविध असतात, शिवाय आपल्या शासकीय ज्या यंत्रणा आहेत त्या सगळ्या शासकीय यंत्रणा, फक्त जो काम करताना अनुभव आलेला आहे तो असा आहे की जर मला कळलंय की ह्या केसमध्ये काम करताना मला कोणाकोणाला अप्रोच व्हायचंय ते जर मला कळतंय तर मी एक पाऊल पुढे टाकून त्यांच्यापर्यंत गेलं पाहिजे आणि माझं म्हणणं, जे माझ्या लाभार्थ्यांचं म्हणणं आहे ते त्यांच्यापर्यंत मांडलं पाहिजे. समोरून मदतीचा हात
आपोआपच येतो. हा खूप चांगला अनुभव मी घेतलेला आहे आणि मुंबई शहरामध्ये अगदी अगत्यपूर्वक मला मांडणी करावीशी वाटते की खूप साऱ्या NGOज इथे काम करतात आणि शासकीय यंत्रणांमध्ये पण ज्यावेळेस आम्ही जातो तर त्यावेळेस ते समोरून, जसं तुम्ही आत्ता अप्रिशिएट करताय आम्हाला की एवढं संवेदनशील, पण ना मला वाटतं की आपले हे प्रश्न मांडल्यानंतर सगळ्यांनाच संवेदना असते आणि सगळ्यांना मदत करायची असते, परंतु ती मदत कशी करायची, कशा स्वरूपात करायची, कोणाकडे जायचं हे बऱ्याचदा माहीत नसतं. मग यासाठी आम्ही वर्कशॉप्स घेतो, स्टडी सर्कल्स घेतो, एकत्र भेटतो, म्हणजे एका समान विषयासाठी काम करणाऱ्या लोकांबरोबर एकत्र भेटतो आणि प्रचार प्रसार करण्याचं आत्ता सध्या मोहीम घेतली आहे आणि त्याच्यामध्ये मग ज्यावेळेस हे सगळेजण एकत्र येतात, मला वाटतं तीच आमची बलस्थानं आहेत. नक्कीच नक्कीच. याविषयी तुमचा एखादा अनुभवही आम्हाला ऐकायचा. आधी आपण एक फोन घेऊया. मंगल आपटे आपल्याशी बोलतायत पुण्यावरून. नमस्कार मंगलजी, प्रश्न विचारा. हा नमस्कार, मी पुण्यावरून बोलते. मला असं विचारायचं की ज्या ह्याच्यात खेडेगावात राहतात तर त्यांच्या आया किंवा हे कोणी शिकलेलं नसतं, मग त्या मुलांनी किंवा त्या महिलांनी त्यांच्यासाठी काय सुरक्षितता ठेवता येईल असं, किंवा आयांच्या बाबतीत आणि मुलांच्या बाबतीत सुद्धा? नक्कीच नक्कीच. हा, धन्यवाद मंगल मॅडम. शुभा मॅडम काय सांगाल? खरं तर ही माध्यमं म्हणजे बरेचदा आता आम्ही मुंबई शहरासारख्या शहरामध्ये काम करतोय, परंतु आमचे इतर जे कलिग असतात त्यांच्यामार्फतही आम्हाला समजत असतं की तिकडचं स्वरूप कसं आहे. परंतु आपण जे म्हणताय की खेडेगावामध्ये ज्यावेळेस सुरक्षितता पाहिजे, तर मला वाटतं अशी जी समाज माध्यमं आहेत आणि त्यातून आम्ही जी माहिती दिलेली आहे किंवा आपल्या जिल्ह्याचं ठिकाण असतं, खरं तर माननीय जिल्हाधिकारी सरांच्या अध्यक्षतेखाली समित्या असतात आणि त्यांचा दर 3 महिन्याने आढावा असतो. तर त्याच्यामध्ये सुद्धा काही प्रश्न असतील तर ते आमच्या समोर येतात. याशिवाय लोकशाही दिन असतो आपल्याकडे. महिलांचे जर प्रश्न असतील तर पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये दिवस फिक्स आहे, महिन्याचा 3रा सोमवार. या दिवशी माननीय जिल्हाधिकारी सरांच्या अंतर्गत एक समिती असते अध्यक्षतेखाली आणि त्या समितीच्या मार्फत महिलांचे प्रश्न ऐकले जातात. ज्या संस्था काम करतात बालकांसाठी वगैरे, तर त्यांच्यासाठी सुद्धा आपण आढावा बैठकीमध्ये आढावा घेऊन जे प्रश्न असतात त्या विविध यंत्रणा, ज्या यंत्रणांपर्यंत तो प्रश्न पोहोचला पाहिजे त्यांच्यापर्यंत पोहोचवतो आणि अशा पद्धतीने आपण सर्वांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो. मात्र त्यांनी सुरक्षितता विचारलेली आहे आणि आई जर कामाला जात असेल आणि मूल घरी असेल तर अशा दृष्टीने पाळणाघर योजना आहे, किंवा 0 ते 6 वयोगटातलं बालक असेल तर 3 ते 6 वयोगटातलं बालक आमचं ICDS मध्ये जातं, किंवा गरोदर स्तनदा माता असतील तर म्हणजे अंगणवाडी सेटअप जो आमचा आहे तो अगदी गावपाड्यांमध्ये पण आहे, तर तिथे आपण पोहोचू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं आमच्याकडे बाल संरक्षण समिती आहे आणि त्याचं काम पाहणारी यंत्रणा ही अंगणवाडी आहे. त्याच्यामुळे त्या विभागामध्ये बालकांशी संबंधित जर काही प्रश्न असतील तर त्याच्यासाठी नक्कीच आमची अंगणवाडी ताई आणि ज्या मुख्य सेविका आहेत त्यांच्या मदतीने आपण मदत घेऊ शकतो आणि यंत्रणेपर्यंत पोहोचू शकतो. म्हणजे तिच्या सुरक्षिततेसाठी किंवा महिला किंवा बालकांच्या सुरक्षिततेसाठी फक्त मुंबई शहर किंवा फक्त शहरांमध्ये नाही तर गावपाड्यांमध्ये सुद्धा अनेक योजना राबवलेल्या आहेत. जी बाल संरक्षण समिती मी सांगितली तर ती ग्राम स्तरावरती जी आहे ती ग्राम बाल संरक्षण समिती म्हणतात आणि शहरी भागांमध्ये प्रभागामध्ये असते. नक्कीच वॉर्ड लेवल. नक्कीच खरं आहे. मयुरी मॅडम, मला तुमच्याकडे यायचं, जसं मगाशी आपण शुभा मॅडमकडून एक अनुभव ऐकला, तसं ह्या कायद्यांच्या याच्यामध्ये काम करताना तुम्हालाही अनेक असे अनुभव आले असतील, एखादा आम्हाला ऐकायला नक्कीच आवडेल. नक्कीच मॅडम, मी फक्त एवढंच म्हणेन की ह्या क्षेत्रामध्ये जेव्हा मी नुकतीच आलेली नवीनच होते, म्हणजे माझ्यासाठी तो अनुभव नवीन होता आणि पहिलाच म्हणू शकेन की संरक्षण अधिकारी म्हणून जेव्हा मी कौटुंबिक हिंसाचार या कायद्यांतर्गत काम करते, म्हणजे खरं तर आम्हाला एक मध्यवर्ती भूमिका म्हणू शकतो किंवा एक न्यायालय आणि ती महिला जी पीडित महिला असते त्याच्यामध्ये संरक्षण अधिकारी ही दुव्याचं काम करतो, म्हणजे एक जोडण्याचं काम करतो तिला. तर ह्यामध्ये आता मी एक सांगू शकते की एक महिला माझ्याकडे आलेली आणि त्या महिलेला कौटुंबिक हिंसाचार अंतर्गत प्रकरण दाखल करायचं होतं. तर ज्या पद्धतीने आपण वकिलांमार्फत केस दाखल करतो एखाद्या कोर्टामध्ये, त्याच पद्धतीने या कायद्याअंतर्गत संरक्षण अधिकाऱ्यांच्या मदतीने, म्हणजे संरक्षण अधिकारी हा स्वतः या कायद्याअंतर्गत त्या महिलेची केस दाखल करू शकतो आणि त्या पद्धतीने आपण ती तशी तिला जी काही आवश्यक मदत आहे, जशी मी मगाशीच म्हणालेलं की तिचं जे मूलभूत हक्क आहेत, म्हणजे ते संरक्षणापासून जे नुकसान भरपाईपर्यंत जे काही आपली मदत आहे त्या तिच्या इच्छेनुसार आपण तिची केस आपण दाखल केली होती. आणि तिचं असं होतं की नवरा जो आहे त्याला व्यसन होतं आणि त्या व्यसनामध्ये तिला आणि त्याच्या मुलीला मार मिळायचा, म्हणजे शारीरिक हिंसा. म्हणजे तिला असं वाटायचं की घरी मी जाऊ, समजा एखादी ती कामाच्या ठिकाणी गेली किंवा मुलीला शाळेत सोडायला गेली आणि पुन्हा घरी आली
तर नवऱ्याचे बरेचसे प्रश्न असायचे आणि किंवा संशय घेणं असायचं आणि त्यामुळे मग तिला कोणत्या प्रकारचा अत्याचार किंवा त्रास सहन व्हायचा. तर तिला असं वाटायचं की मी घरी जाऊ की नको हा प्रश्न तिच्यासमोर असायचा. पण ही केस दाखल केल्यानंतर ज्यावेळी माननीय न्यायालयाकडून त्याला नोटीस आली आणि नोटीस आल्यानंतर ती जे हिंसेचं प्रमाण जे आहे ते कमी कमी होत गेलं आणि तिला एक असं होतं की तिचं जेव्हा काम झालं आणि ती पुढे केस सेटल झाली माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार आणि त्या सेटलमेंटमध्ये तिचा एक नंतर तिने एक सांगितलं की मॅडम मला आता ते घर माझं घर वाटतंय आणि ते एक जे आहे म्हणजे तिला काही आदेश वगैरे इतर मिळाले नाहीत पण सेटल होऊन तिच्या नवऱ्याबरोबर जे नातं होतं ते पूर्ववत आलं असं म्हणेल आणि ते मुलीसाठी आणि तिच्यासाठी ते वातावरण जे आपण म्हणतो की घरी पाहिजे सुरक्षित आणि प्रसन्न वातावरण हे तिला पुन्हा मिळालं आणि त्याचं एक समाधान आहे. हा एक अनुभव मी नक्कीच सांगू शकते. नक्कीच खरंच खूप छान. म्हणजे तिची फक्त सुरक्षितता ही तर महत्त्वाची असते पण एक कौटुंबिक जे वातावरण आपण म्हणतो त्याचबरोबरीने तिला सेटल करणं हे सुद्धा अशा अनेक केसेस आपण तुमच्या म्हणजे हँडल करता किंवा तुमच्या पाहण्यात येत असेल. नक्कीच आपण पुढचा ही चर्चा अशी चालू ठेवूया पण आधी एक प्रश्न घेऊया. शिवानंद वसेदार आपल्याशी बोलतात निपाणीवरून. नमस्कार, बोला. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे मॅडम, आता काही महिला मुली वगैरे नोकरीसाठी इकडे तिकडे बाहेर गावी भार वगैरे जायला लागतो, काही वेळ रात्री वगैरे यायला लागतो, पण त्यांच्या सुरक्षिततेसाठी असं नवीन तंत्रज्ञान किंवा नवीन ऑप्शन वगैरे काय आहे काय जेणेकरून ते महिला सुरक्षित राहतील? नक्कीच नक्कीच धन्यवाद शिवानंदजी. जसं मगाशी आपण कामाच्या ठिकाणी त्याविषयी बोललोच होतो की तर शोभा मॅडम काय सांगू शकाल का? आपल्याकडे कामकरी महिलांसाठी वर्किंग वुमेन हॉस्टेल्स आहेत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये ते असतात. मुंबई शहर जिल्ह्यामध्ये असे 3 हॉस्टेल्स आहेत आणि तिथे जी प्रक्रिया असते ॲडमिशन प्रोसिजर ही कॉमन आहे. 50,000पेक्षा कमी ज्यांचं मानधन किंवा वेतन आहे अशा सर्व महिलांना आम्ही तिथे प्रवेश देतो. आणखीन त्यांच्या सुरक्षिततेची संपूर्ण हमी त्या वर्किंग वुमेन हॉस्टेलवरती असते. CCTV कॅमेरे वगैरे आता अत्याधुनिक जे तंत्र आहेत त्याप्रमाणे ठेवले जातात. शिवाय लोकल गार्डियनही आपण घेतो. जरी हा प्रश्न येतो की ह्या सज्ञान महिला असतात तरीही लोकल गार्डियन का, परंतु अनेक असे प्रसंग आम्ही पाहिलेले आहेत की ज्याच्यामुळे लोकल गार्डियनची गरज लागते. कधी अचानक आजारी पडले, ॲक्सिडेंट झालं तर त्यावेळेस डिसिजन घेण्यासाठी वगैरे. तर ही काळजी आपण फक्त 4 भिंतीमध्ये आपल्याकडे तेवढीच नाही तर बाहेरही असताना आपण त्याचा सुरक्षिततेचा विचार करतो आणि अशा पद्धतीने वर्किंग वुमेन हॉस्टेलसाठी सर्व ठिकाणी हॉस्टेल्स आहेत. नक्कीच. खरं तर महिला किंवा ह्या बालकांसाठी अनेक योजना आहेत त्या कोणत्या आहेत किंवा त्यांच्यापर्यंत कसं पोहोचायचं सगळ्यांविषयी आपण जाणून घेणार आहोत. पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. बघत राहा हॅलो सह्याद्री. सुरक्षा, सबलीकरण आणि सक्षमीकरण या महत्त्वाच्या विषयावर आपण चर्चा करत आहोत. खरं तर तुमच्या दोघींकडून इतकी छान छान माहिती आमच्यापर्यंत पोहोचत आहे. कारण कसं होतं की अनेक कायदे आहेत तिची सुरक्षितता तिच्यासाठी अनेक योजना आहेत पण बऱ्याचदा त्या तिच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं असतं किंवा त्या महिलांनी सुद्धा त्या योजनेपर्यंत पोहोचणं मला असं वाटतं तितकंच महत्त्वाचं आहे. मयुरी मॅडम मला तुम्हाला विचारायचं आहे की आपण महिलांच्या सुरक्षिततेविषयी बोलतच आहोत पण बालकांची सुरक्षितता ही तितकीच महत्त्वाची, त्याविषयी तुम्ही काय सांगाल? नक्कीच मॅडम. जसं महिलेचं एक विश्व म्हणतो की तिच्या बालकांकडे असं गुंतलेलं वगैरे असतं आणि त्या बालकाला अजून ते समज आलेली नसते. म्हणजे 18 वर्षांपर्यंत आपण म्हणतो की ते बालक आहे म्हणजे तितकं समंजसपणा किंवा जगात काय चाललेलं आहे किंवा बाहेर काय चाललेलं आहे अजूनही माहिती नसतं. बऱ्याचशा आता गोष्टी घडतात. म्हणजे आता आपण बातम्यांमध्ये पण बघतो की बालकांवरती अत्याचार होत आहेत किंवा ती कोणाबरोबर तरी गेलेली आहे, तिचा बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंड आता सध्या आपल्याला दिसतं शाळेमध्ये दिसतं किंवा ट्युशनमध्ये वगैरे आणि त्यांच्याबरोबर संबंध म्हणजे तिला जे आकर्षण असतं म्हणजे सध्या बालकांमध्ये सध्या दिसतं आपल्याला की शारीरिक आकर्षण खूप आहे. समाज माध्यमांचा तो परिणाम आपण म्हणू शकतो आणि त्या आकर्षणामुळे तिच्या बाबतीत अशी एक घटना घडते की तिचं संपूर्ण आयुष्य आणि त्या आयुष्यावरती तिच्यावरती फक्त नाही तर तिच्या कुटुंबावरती पण परिणाम होतो. तर त्यासाठी आपल्याकडे एक शासनाची आपण म्हणतो मनोधैर्य योजना आहे. जसं आपलं निर्भया हत्याकांड झालेलं आहे आणि शक्तिमेल प्रकरण जे आहे त्या धर्तीवरती आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये महिलांसाठी आणि बालकांसाठी ज्या बलात्कार पीडित आहेत किंवा बालकांचं लैंगिक शोषण होतं त्याला आपण पोक्सो कायदा म्हणतो, 2012चा कायदा आहे आणि ॲसिड हल्ला. तर ह्याच्यामध्ये जे कोणी बळीत आहेत मग ते बालकं असून देत किंवा महिला असून देत त्याच्यासाठी आपली महाराष्ट्र शासनाने मनोधैर्य योजना सुरू केलेली आहे आणि या योजनेमध्ये फक्त आपण आर्थिक स्वरूपाची मदत देत नाही तर त्याला जे काही मानसिक स्वरूपाचं जे काही पुनर्वसन लागतं त्या पद्धतीने आपण ही योजना देतो
आणि अशाच या योजनेमध्ये आपल्याकडे बरीचशी बालकं येऊन गेलेली आहेत की बाबा त्यांच्यासोबत ही घटना घडलेली आहे. या योजनेमध्ये काही निकष पण आहेत, म्हणजे भारतीय दंडविधान जे आहे त्याच्यामध्ये काही ठराविक कलमं आहेत, तर ती कलमं आली तर आपल्याला ही स्कीम आपण देऊ शकतो किंवा त्या लाभ देऊ शकतो. सध्या ही स्कीम आता म्हणजे आपण म्हणू शकतो की ह्याची जी यंत्रणा आहे, म्हणजे ही जी काम करते आहे, आपण जे एकल खिडकी योजना म्हणतो की एकाच ठिकाणी तिला मदत मिळू शकेल, या पद्धतीने सध्या संबंधित जे जिल्हा आहे विधी सेवा प्राधिकरण यांच्या मदतीने आपण ही योजना राबवत आहोत. आणि या योजनेमध्ये जे कोणी बालकं येतात तर त्यांची सुरक्षा तर असतेच आणि त्यांच्या पुनर्वसनाच्या दृष्टीनेही आपण हे काम करतो. तर त्या पद्धतीने आपण जी कोणी येणारे बळीत बालक आहेत म्हणजे त्यांच्या शिक्षणावरती किंवा त्यांच्या भवितव्यावरती परिणाम होऊ नये ह्याच्यासाठी आपला एक प्रयत्न असतो. आणि हाच अनुभव मी शेअर करू शकते, कारण ज्यावेळी आपल्याकडे कागदपत्र वगैरे येतात आणि ती पालकं फक्त कुठेतरी ना आपल्याशी मनमोकळेपणाने बोलत नसतात, पण ज्यावेळी आपण त्यांच्याशी म्हणजे आपण जसं आपल्या मुलांशी बोलतो ना त्या पद्धतीने जर त्यांच्याशी संवाद साधला तर निश्चितच त्या मोकळेपणाने आपल्याला संवाद साधतात आणि त्या पद्धतीने कळतं की त्यांना नेमकं काय मदत अपेक्षित आहे आणि त्या बेसिसवरती आपण त्यांना पुढे मदत देतो. आणि त्या मुलांचा एक कॉन्फिडन्स म्हणजे आपण म्हणतो की आत्ता समजा त्याच्यासोबत एक घटना घडलेली आहे 5-6 वर्षांपूर्वी, पण जेव्हा 5-6 वर्षानंतर मी त्याला बघते तर त्याच्यामध्ये नक्कीच निश्चित बदल झालेला असतो. तो त्याच्या भवितव्याच्या दृष्टीनेही महत्त्वाचा असतो. तर हाच अनुभव मी सगळ्यांच्या दृष्टीने सांगू शकते. नक्कीच नक्कीच, थँक्यू. शोभा मॅडम, मला तुम्हाला विचारायचं की या सगळ्यांमध्ये जर काही महत्त्वाचं असेल तर सरकारच्या विविध योजना, अशा अनेक योजना आहेत, त्यांची वेगवेगळी नावं आहेत आणि त्या कशा राबवल्या जातात त्याविषयी आम्हाला नक्कीच ऐकायला आवडेल. नक्कीच. याच्यामध्ये बालकांची जी सध्या योजना चालू आहे तर त्याच्यामध्ये बाल संगोपन योजना आहे. ही योजना जी आहे ती एकल पालक असलेले, अनाथ असलेली मुलं, ज्यांचे आईवडील दुर्धर आजाराने ग्रस्त आहेत किंवा ज्यांचे पालक जेलमध्ये आहेत आणि ते आपल्या कुठल्या तरी नातेवाईकांबरोबर राहतात, तर अशा बालकांसाठी बालसंगोपन योजना आहे. याशिवाय आपली वेगवेगळी गृह आहेत. नंतर महिलांसाठी ज्या समुपदेशन कक्ष आहे किंवा जे होम्स आहेत तर तिथे विविध योजना दिल्या जातात. जसं राज्यगृह आहे आपलं, तर तिथे 1 महिना पूर्ण केल्यानंतर पुढच्या 1 वर्षासाठी आपण माहेर योजना एक योजना आहे ती देऊ शकतो. तसंच मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी ICDS जे आपण अंगणवाडी स्ट्रक्चर समजून घेतलं तर त्या अनुषंगाने लेक लाडकी ही योजना आहे, ज्याच्यामध्ये मुलींचा जन्मदर वाढावा आणि मुलगी जन्माला आल्यापासून 18 वर्षापर्यंत विविध टप्प्यांवरती त्यांना ती आर्थिक स्वरूपामध्ये मदत केली जाते. आणि तिथे आपण एन्श्युअर करतो की तिचं बालविवाह होणार नाही, आईवडील 2 अपत्यांपेक्षा जास्त अपत्य जन्माला घालणार नाहीत आणि आर्थिक बळही आपण त्यांना देऊ शकू. तर अशा प्रकारच्या ह्या काही जुजबी योजना आहेत. नक्कीच. खरं तर हा प्रश्न मला तुमच्या दोघींसाठी आहे. मयुरी मॅडम, आधी मला तुम्हाला विचारायचं आहे की खरं तर तिच्यासाठी किंवा तिच्यासोबत असं जेव्हा आपण म्हणतो एवढी वर्ष महिला बालकांसोबत काम करत असताना किंवा त्यांचे अनेक प्रश्न, संवेदनशील प्रश्न पण म्हणू शकतो की हाताळताना तुमच्यामध्येही काही बदल झाला असेल किंवा काय वेगळेपण आलं असेल किंवा त्या कामाच्या स्वरूपाला पकडून त्याविषयी काय सांगायला आवडेल? नक्कीच मॅडम. आता म्हणजे ह्या क्षेत्रामध्ये मला जवळपास 10 वर्ष झालेत, पूर्ण झालेले आहेत. आणि ह्या क्षेत्रामध्ये जसं एखादं एक प्रकरण मला त्यांच्याकडून काही शिकायला मिळतं. म्हणजे बऱ्याचदा माझं कसं होतं, आपलं शाळा, कॉलेज आणि त्याच्यानंतर आपण ह्या क्षेत्रामध्ये आलेलो असतो, तर आपलं जग फक्त कुटुंबापुरतं असतं आणि आपल्याला इतकं असं संरक्षित वातावरण मला मिळालेलं आहे, त्यामुळे माझं बाहेरच्या जगात काय चाललेलं आहे त्याचं मला नक्कीच ज्ञान नव्हतं. आणि ह्या क्षेत्रामध्ये आल्यानंतर मला कळलं की नक्की अरे हां, ही हिंसा होते आहे, म्हणजे हे अत्याचार होत आहेत, म्हणजे खरंच तिच्यावरती होत आहेत. आणि त्यांना जर मला मदत करायची असेल तर कशा पद्धतीने मदत करायची आहे. म्हणजे फक्त एक कायदा नाही आहे, म्हणजे महिलांच्या सुरक्षेने जसं म्हटलं की कौटुंबिक हिंसाचार कायदा नाही आहे, पण त्या कायद्याच्या अनुषंगाने अजूनही काही हिंसा झालेली असते. मग त्या दृष्टीने तिला इतर काही आपण मदत देऊ शकतो का. मग त्या मदतीसाठी मला काही आता कुठेतरी एखादा GR वाचायचा, म्हणजे शासन निर्णय वाचायचा आहे किंवा तिला कोणती दुसरी योजना जर द्यायची आहे तर त्याच्यासाठी काय मदत देऊ शकतो, तर त्याच्यासाठी मला पूर्ण अभ्यास करावा लागतो. आणि तो अभ्यास मला एक नवीन शिकवण देऊन जातो की नेमकं तिला मला काय मदत करायची आहे. आणि त्या पद्धतीने म्हणू शकते की माझे एक विचारांची जी कक्षा आहे ती नक्कीच रुंदावलेली आहे. म्हणजे फक्त जग आता माझ्यापुरता मर्यादित नाही आहे. माझ्याकडे जे कोणी सेवेला येतात, म्हणजे ज्यांना मला मदत करायची आहे, मग ती महिला असून दे किंवा बालक असून दे, तर त्यांना कोणत्या प्रकारची मदत अपेक्षित आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हे माझं काम आहे.
आणि ती तात्काळ कशी मिळेल या पद्धतीने हा माझा एक प्रयत्न असतो. आणि त्यामध्ये हा माझा बदल झालेला आहे की फक्त मला तिच्याबरोबर संवेदनशीलरित्या नाही, तिच्याकडे मला प्रॅक्टिकली कसं, म्हणजे एखादी महिला खूप कमी शिकलेली असते तर त्यांना कसं आपल्याला सक्षम करता येईल, म्हणजे तिला शिकण्याची इच्छा असते पण कुठेतरी ह्या घटनांमुळे ती पाठी फिरलेली असते, तर त्यांना आपण कसं सक्षम करू शकतो, त्यांना काय काय पर्याय देऊ शकतो हेही मला त्यांना सांगता येतं. आणि त्यांच्याकडून मग एक येतो कॉल की मॅडम मी ना हे सुरू केलेलं आहे, हा कोर्स केलेला आहे. आणि ते ऐकून मला कुठेतरी समाधान वाटतं की नक्कीच ही कामाची पावती असते मला. आणि हे काम करताना म्हणजे असं म्हणेन की मला अजून नवीन नवीन काम करण्याची संधी पण मिळते आणि एक शिकवण पण मिळते चांगली. नक्कीच नक्कीच, खरंच ही चर्चा आपल्याला अशीच पुढे चालू ठेवायची, पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. बघत राहा हॅलो सह्याद्री. असं या विषयावर जेव्हा आपण बोलतो तेव्हा तिची सुरक्षा, सबलीकरण आणि सुरक्षितता ह्या तिन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात आणि या महत्त्वाच्या गोष्टींवर आपल्याला मार्गदर्शन करत आहेत श्रीमती शोभा शिलार आणि श्रीमती मयुरी सावंत. शोभा मॅडम, मला तुम्हाला विचारायचं आहे की जसं आत्ता मयुरी मॅडमने सांगितलं की खूप छान सांगितलं की हा जो बदल आहे जो मला तुमच्याकडचा ऐकायचा आहे की काय बदल तुम्हालाही जाणवला. कारण एक गोष्ट खूप महत्त्वाची असा एक मुद्दा इथे मांडला गेला की फक्त संवेदनशीलता महत्त्वाची नाही आहे तर प्रॅक्टिकलरित्या त्या एखाद्या प्रॉब्लेमकडे बघणंही तितकंच महत्त्वाचं आहे. तुमच्याकडून तुम्ही काय सांगाल? खरं तर काम करत असताना खूप जबाबदारी वाढलेली वाटते. दुसरी गोष्ट, अशक्य काहीच वाटत नाही. म्हणजे समोर आहोत तर आव्हानांना समोर गेलो तर नक्कीच यश मिळतं, हा एक आत्मविश्वास ज्यांच्याबरोबर काम करतो त्यांच्याकडून मिळाला आहे. कारण ज्यावेळेस ते आमच्याकडे पीडित म्हणून येतात आणि मग आपण एक एक पाऊल पुढे टाकत जातो, मदत करत जातो आणि ज्यावेळेस त्याची एक अचिव्हमेंट म्हणजे रस्त्यावर राहणारी एक महिला तिचं रेल्वे स्टेशनवरती मिळून आली म्हणून पोलिसांनी समोर आणली आणि तिला स्वतःला काहीच सांगता येत नव्हतं, पत्ताही धड सांगता येत नव्हता. पण जसजशी ओळख वाढत गेली आणि तिने ज्यावेळेस सांगितलं की मला ह्या पटरीच्या पलीकडे माझं घर होतं, माझी आई होती आणि तिथे आम्ही सोबत फोटो काढला होता, तिथे आम्हाला घर मिळणार होतं. एवढ्या एका क्ल्यूवरती MMRDAमध्ये जाऊन सगळे डिटेल्स काढून ते घर तिला मिळवून दिलेलं आहे. मध्ये खूप मोठी प्रक्रिया गेलेली आहे पण घर मुंबईमध्ये मिळणं आणि मिळवणं हे कदाचित कुणालाच शक्य आहे असं वाटलं नसेल, परंतु आज ती तिच्या घरात राहते. तर असं ज्यावेळेस एक एक धडे मिळतात आपल्याला वेगवेगळे आपल्या जे हे बेनिफिशरीज असतात त्यांच्याकडून आणि मग त्यावेळेस वाटतं रे खरंच अशक्य काहीच नाही आहे, फक्त आपल्याला बघायचं आहे आणि पुढे जायचं आहे. त्याच्यामुळे जबाबदारी नक्कीच वाढलेली आहे आणि काम करताना न्याय द्यायला पाहिजे हे सतत मनामध्ये कुठेतरी असतं आणि ज्यावेळेस आपल्याकडून पूर्णत्वास जात नाही असं वाटत असतं त्यावेळेस एक अस्वस्थता वाटते आणि जे एक आपलं घर आपलं कुटुंब वाटतं ना, तर आता ते सीमित नाही राहिलेलं. जे पण सगळे आपल्या अवतीभोवती ते आपले आहेत आणि म्हणूनच इवन महिला आणि बालक किंवा पुरुष जी आपण एक लिंगाला घेऊन बोलत असतो ना सतत, स्त्री पुरुष, तर मला वाटतं तिथे ते जाऊन माणूस म्हणून कसं ट्रीट केलं पाहिजे. आता खूप झालं की एकसारखेपणा असला पाहिजे, समान न्याय दिला पाहिजे, तर तसं न होता म्हणजे हे आकाश एक आहे, दोघांनी नीट वाटून घेतलं पाहिजे. तर आणि दोघांचा सारखाच हक्क आहे. तर ही एक समज वाढली, कॉन्फिडन्स वाढला आणि नक्कीच जबाबदारी तर खूप वाढलेली आहे. वा, म्हणजे आता मला असं वाटतं की आपण एक दिशा तिच्यासाठी असं जेव्हा म्हणत असताना तर फक्त तिच्यासाठी नव्हे त्याच्यासाठी सुद्धा किंवा प्रत्येकासाठी एक दिशा असं या कार्यक्रमामधून खरं तर प्रत्येकाला संदेश किंवा माहिती जात आहे. मयुरी मॅडम, मला विचारायचं आहे की असा एखादा कायदा किंवा काय अजून की त्या महिलेने त्या कायद्यापर्यंत पोहोचायचं किंवा तो कायदा महिलेपर्यंत पोहोचला पाहिजे त्याच्यासाठी तुम्हाला काही सांगावंसं वाटतं का? नक्कीच मॅडम. एखाद्या महिलेला म्हणजे जसं कायद्याशी म्हणजे आपण म्हणतो ना की समाजाची अजूनही मानसिकता आहे की मला न्यायालयाची, पोलीस ठाण्याची आणि हॉस्पिटलची पायरी चढायची नाही आहे. तर त्याच्यासाठी अजूनही समाजामध्ये आहे की तिला सुरुवातीला कधीही न्यायालयामध्ये जायचं नसतं. तर अशावेळी तिला काही विषय जे आहे ते सामोपचाराने घ्यायचे असतात. मग त्याच्यासाठी आपल्याकडे समुपदेशन केंद्र आहे जे पोलीस ठाण्याच्या आवारात आहे. जर मी मुंबई शहरचं म्हणेल
तर आपल्याकडे जे पोलीस आयुक्त कार्यालय आहे त्या आवारात आपल्याकडे एक समुपदेशन केंद्र आहे, दादर पोलीस ठाण्याच्या आवारात एक समुपदेशन केंद्र आहे आणि वडाळा ट्रक टर्मिनस पोलीस ठाण्याच्या आवारात एक समुपदेशन केंद्र आहे. ज्या महिलेला कोर्टापर्यंत जायचं नाही आहे आणि अशा महिलेला असं वाटतं की माझी जॉईंट मीटिंग झालेली पाहिजे किंवा समझोताने काही गोष्टी मला घडवून आणायच्या आहेत, माझं नातं टिकलं पाहिजे, संसार टिकला पाहिजे, यासाठी मग ती समुपदेशन केंद्राची आपण मदत घेऊ शकते. नक्कीच नक्कीच. मयुरी मॅडम, मला तुम्हाला विचारायचं आहे की विषय खूप मोठा आहे आणि आपल्याकडे वेळेची कमतरता असेल, पण तरी अनेक योजना तुम्ही सांगितल्या, त्यातलीच लाडकी लेक योजना, त्याविषयी काय सांगू शकाल थोडक्यात? लाडकी लेक योजना जी आहे ती योजना 1 एप्रिल 2023 पासून सुरू झालेली आहे. म्हणजे 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या सर्व मुली ह्या योजनेचा लाभ घेऊ शकतात. यामध्ये जर भाऊ असेल तरीही मुलीला लाभ मिळू शकतो. म्हणजे एक मुलगा एक मुलगी असेल तर त्या मुलीला लाभ मिळू शकतो. याशिवाय समजा दुसरं अपत्य किंवा पहिलं अपत्य जुळं असेल आणि दोन्ही मुली असतील तर 3 झाले तर त्यांनाही मिळू शकेल. 1 लाखपर्यंतचं उत्पन्न हवं आहे त्यांना आणि टप्प्याटप्प्याने लाभ मिळतो. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरता त्यावेळेस पैसे मिळतात, त्यानंतर 5 वर्षांनी पैसे मिळतात. तर त्यावेळेस एक अट आहे की त्यांचे जे संतती नियमनाचं सर्टिफिकेट आहे ते मात्र पालकांनी दुसऱ्या किंवा तिसऱ्या हप्त्यापर्यंत देणं आवश्यक आहे. तर अशा प्रकारची ही योजना आहे आणि आपल्या घराच्या जवळची जी अंगणवाडी आहे तिथून हा फॉर्म भरला जाऊ शकतो आणि ती योजना त्यांना मिळू शकते. नक्कीच. पण आता जसं तुम्ही सांगितले की 1 लाख रुपयापर्यंत जे उत्पन्न आहे तर त्यांचं वार्षिक उत्पन्नाची मर्यादा आहे 1 लाख रुपयापर्यंत. कारण आपल्याला पिवळे आणि केशरी रेशन कार्ड होल्डर जे आहेत तर त्यांच्यासाठी ही योजना आहे. नक्कीच नक्कीच. आणि मग त्यांना असे काही पैसे टप्प्याटप्प्याने जे तुम्ही सांगितलं तर तशी काही अमाऊंट, एकूण रक्कम 1,01,000 रुपये मिळते आणि प्रत्येक टप्प्यावरती ती मिळते. 18व्या वर्षी 75,000 रुपये मिळतात, सुरुवातीला 5,000 आणि त्यामध्ये आपण असं बघतो, इन्शुअर करतो की 18 वर्षापर्यंत तिचं लग्न झालेलं नाही आणि प्रत्येक टप्प्यावर तिने शिक्षण घेतलेलं आहे. शिवाय पालकांनी संतती नियमनाचं ऑपरेशन केलेलं आहे. तर ह्या 2-3 गोष्टी पण आपण ह्याच्यामध्ये सामावून घेतो. मला असं वाटतं की जसं तुम्ही सांगितलं योजना आहेत किंवा मयुरी मॅडमकडे आपण जेव्हा कायदे ऐकतो त्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट हे आता जशी तुमच्या बोलण्यातून कळली की तिचं शिक्षण होणं किंवा तिचं लग्न न होणं, तर ह्या योजनांचा म्हणजे नुसत्या योजना तयार झाल्या आहेत किंवा त्यांचा फायदा किंवा लाभ मिळतोय हे महत्त्वाचं नाही आहे, पण हे महत्त्वाचं आहे, पण त्याचबरोबरीने तिचं शिक्षण आणि तिची सुरक्षितता ही सुद्धा तितकीच महत्त्वाची जबाबदारी आहे. नक्कीच नक्कीच. कारण शाळेमध्ये ती जाईल तर तिला तिथे पण ज्या स्कीम्स आहेत त्या अनुषंगाने ती सुरक्षित होणार आहे. एक छोटा मुद्दा मला आवडेल सांगायला. खरं तर जसं मनोधैर्याचं उदाहरण सांगितलं तर रेप वगैरे झाल्यानंतर किंवा काही घटना घडते आणि मग नंतर त्यांना लाभ दिला जातो किंवा काही रक्कम आर्थिक मदत दिली जाते, मात्र तो जो आघात झालेला असतो तो आयुष्यभर तसाच राहतो. तर ते होऊ नये म्हणून आपण थोडंसं प्रिव्हेंटिव्ह लेवल किंवा प्रतिबंधात्मक जर काम केलं तर नक्कीच आपली मुलं सुरक्षित राहतील असा एक समज आम्हाला काम करत असताना वाढलेला आहे. तर हे करताना आम्ही ट्रॅफिकिंग हा मुद्दा घेतला आणि लहान मुलांना पळवून नेणं किंवा वेगवेगळ्या कामांसाठी त्यांचा वापर करणं किंवा भले त्या मुलाला डायरेक्ट अफेक्ट होत नसेल, मात्र त्याच्या आजूबाजूला तो बघत असेल तर त्यांनाही ते कळावं, त्यांची ती समज वाढावी या दृष्टीने आम्ही एक ट्रॅफिकिंग विषयावरती ऑडिओ व्हिज्युअल मटेरियल तयार केलं आहे आणि आमचा मानस आहे की आम्ही ते सर्व शाळांमध्ये पोहोचवू जिथे विषय फार गंभीर आहे. लहान मुलांना जाऊन आपण असे विषय सांगणं थोडं जड वाटतं, मात्र ते सांगणं गरजेचं आहे, मुलांची समज वाढवणं गरजेचं आहे आणि म्हणून 10 मिनिटाची ही एक आम्ही छोटी फिल्म केलेली आहे. तिचं इनॉग्रेशन आम्ही आत्ता बेटी बचाओ बेटी पढाओचं आपलं दशकपूर्ती चालू आहे. तर त्या अनुषंगाने 24 जानेवारीला बालिका दिवसाच्या अनुषंगाने आम्ही इनॉग्रेशन केलेलं आहे आणि ह्या बालकांना ज्यावेळेस ही समज येईल आणि त्याच्यामध्ये शिक्षकांनी मुद्दे उलगडून सांगितलेले आहेत, तर अशा प्रकारे एक समज वाढवण्यासाठी विविध माध्यमांचा उपयोग व्हावा असं पण वाटतं आणि खरंच त्यामुळे नक्कीच परिणाम होऊ शकेल पॉझिटिव्ह असं वाटतं. वा, नक्कीच. मयुरी मॅडम, जाता जाता तुम्हाला अगदी काय थोडक्यात संदेश द्यावा असा वाटतो, काय सांगाल? जसा आपला विषयच आहे आजचा सुरक्षा, सबलीकरण आणि सक्षमीकरण, तर ही जी त्रिसूत्री आहे त्याबरोबरच मला असं वाटतं की संवाद आणि समन्वय हे जर आपण 2 सूत्र जर त्याच्यामध्ये ॲड केली तर ते महत्त्वाचं ठरेल
म्हणजे प्रत्येक महिलेला आपल्याला असतं की तिला कोणीतरी ऐकून घेणारं हवं असतं आणि त्यासाठी आपण शासन स्तरावरती बऱ्याच योजना आणि कायदे आहेत. फक्त आम्ही आहोत हे तिला कुठपर्यंत माहीत पाहिजे आणि हे नक्कीच हे माध्यम आहे तिच्यापर्यंत पोचवण्याचं की प्रत्येक जिल्हा स्तरावरती महिला आणि बालविकास विभागाचं कार्यालय आहे आणि या कार्यालयामार्फत महिलांच्या दृष्टीने आणि बालकांच्या दृष्टीने आपण काम करत आहोत. फक्त आम्ही आहोत ह्या पद्धतीने आणि आमची एक हेल्पलाईन आहे महिलांसाठी जी 24 तास चालू असते 181. तर तुम्हाला जी काही तात्काळ मदत आवश्यक असेल त्या पद्धतीने तुम्ही या हेल्पलाईनवरती मदत मागू शकता. नक्कीच मॅडम. अगदी अगदी एका वाक्यात तुम्हाला काय सांगावं असं वाटतं? जशी ही महिलांसाठी हेल्पलाईन आहे तशीच बालकांसाठी पण आहे. 1098 आणि 112 आता 112 म्हणून आहे. मग ती रस्त्यावरची बालकं असो, रेल्वे स्टेशनवरची बालकं असो किंवा इतर कुणी अडचणीत असलेली बालकं त्यांच्यापाशी आम्ही पोहोचू शकतो. तर अशा पद्धतीने एक विश्वास आम्ही संपादन करण्याचा प्रयत्न करतो. तर त्याच विश्वासाने लोकांनी सुद्धा आमच्यापर्यंत पोहोचावं, आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू. तर अशा प्रकारे एकमेकांना जर सहकार्य केलं तर नक्कीच आम्ही आमच्या ज्या ठरवून दिलेली उद्दिष्ट आहेत ती पार पाडू शकतो. वा, खरंच आजच्या कार्यक्रमामध्ये खरंच खूप छान अशा कार्यक्रमाची माहिती आपल्याला मिळालेली आहे आणि मला आपल्या नुकत्याच येणाऱ्या 8 मार्च महिला दिनानिमित्त आपल्या सगळ्या महिलांना, बालकांना, सगळ्यांना हेच सांगावंसं वाटतं की तिच्यासाठी अनेक योजना आहेत. त्या योजनांचा लाभ तर घ्यायचाच आहे, पण आपल्या पायावर सुरक्षित, सक्षम आणि भक्कम उभं राहून आपला पुढचा प्रवास करायचा आहे. महिला दिनाच्या सगळ्या महिलांना आपल्या खूप खूप शुभेच्छा. आणि महत्त्वाची गोष्ट, हे आकाश फक्त तिचं एकटीचं नाही आहे तर दोघांचं आहे आणि ते मिळून त्याच्यामध्ये स्वैरसंचार करणं खरं तर खूप महत्त्वाचं आहे. कार्यक्रम कसा वाटला? माध्यमं तुम्हाला माहितीच आहेत, आम्हाला नक्की कळवा. खरं तर तुम्ही दोघी इथे आलात आणि इतकी छान माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली त्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. भेटूया पुढील भागात पुन्हा एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.